नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 12 जून 2026 रोजीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वात ताजी आणि महत्त्वाचे अपडेट आहेत काही ते आपण जाणून घेणार आहोत. ओके, आता आजच्या अपडेटमध्ये हप्ता जमा होण्याची तारीख असेल, मंजूर निधी असेल, पात्र महिलांबाबत सरकारची भूमिका असेल आणि KYC संदर्भातील महत्त्वाची माहिती असेल, त्या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा करणार आहोत. ओके, ज्या नवीन अपडेट आलेले आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने आता मोठा निधी मंजूर केलेला आहे. सरकारकडून सुमारे 344 ते 345 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात आता लवकरच पैसे जमा करण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार आहे. ओके, आता जो 1500चा हप्ता आहे, ओके, तो मिळणार कधी? ओके, तर बहिणींनो, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो 12 जून ते 15 जून 2026 या कालावधीत महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते नियमितपणाने तपासत राहावे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती आहे की आता योजना बंद होणार आहे का? ओके, असा खूप महिलांच्या मनात प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पात्र महिलांना पुढेही नियमितपणाने योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे महिलांनी बाकीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ओके, आता किती महिलांना लाभ मिळणार आहे इथून पुढे? ओके, तर सरकारच्या माहितीनुसार पडताळणीनंतर सुमारे 1,70,00,000 पात्र महिलांना या योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याचा हप्ता नियमितपणाने दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तसेच आता अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईस सुरुवात झालेली आहे. सरकारने योजनेची मोठ्या प्रमाणात पडताळणी आता केलेली आहे. या पडताळणीत काही अपात्र लाभार्थीसुद्धा आढळून आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर. यामध्ये काही पुरुष, आयकरदाते, सरकारी कर्मचारी आणि नियमांमध्ये न बसणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती समोर आलेली आहे. ओके, अशा लाभार्थ्यांना आता योजनेतून वेगळे करण्यात आलेले आहे. ओके, आता हप्ता मिळाला नसेल तर काय करावे? ओके, ज्या महिलांना मागील काही हप्ते जे मार्च आणि एप्रिलचे 2 महिन्याचे हप्ते आले होते ते नसतील मिळाले तर काय करावे? जर तुमच्या खात्यात अजून हप्ता जमा झाला नसेल तर खालील गोष्टी तुम्ही तपासा. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का बघा. KYC पूर्ण झाली आहे का ते एकदा चेक करा. बँक खाते सक्रिय आहे का ते एकदा बघा. अर्जामधील माहिती योग्य आहे का ते एकदा चेक करा. आणि या सर्व गोष्टी योग्य असतील तर हप्ता जमा होण्याची तुमची शक्यता वाढते. ओके, आणि महिलांसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे, कोणत्याही व्हॉट्सॲप मेसेज किंवा बाकीच्या सोशल मीडियावरील काही ज्या अफवा येतात, ओके, बंद होणार योजना असं काही, त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त शासनाकडून किंवा अधिकृत माध्यमातून आलेल्या माहितीलाच तुम्ही महत्त्व द्या. ओके, आणि अशाच प्रकारच्या अपडेट बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच लाडकी बहीण योजना, महिला योजना, शासकीय योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.